हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबाबत विचारलं। ठाकरेंना पक्ष नको, फक्त पैसा हवा। मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। आनंद दिघेंनी कार्याध्यक्षपदासाठी राज ठाकरेंचं नाव सुचवलं, मात्र नाव सुचवल्यानंतर दिघेंना मानसिक त्रास दिला। मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आरोप। दिघे साहेबांचे आम्ही ओरिजिनल चेले आहोत, दिघेंचे नकली शिष्य या शिंदेंच्या टीकेला राजन विचारेंचं उत्तर। तर शिंदेंना कंटाळून म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, विचारेंचा दावा। आनंद दिघेंकडून पद काढून घेण्याचा डाव होता, मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। शिंदे खोटारडे दिघेंच्या निधनानंतर त्यांनी शिवसेनेत अनेक पदं उपभोगली। आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर आरोप, तर दिघेंवर बोलण्याची शिंदेंची लायकी नाही असं म्हणत केदार दिघेंचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंना राहुल गांधींसमोरच मुजरा करायचा, याशिवाय त्यांना दुसरा रोल मिळणार नाही। फडणवीसांचा खोचक तोरा, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचीही टीका। फडणवीसांना जेलमध्ये टाकून भाजपच्या 20-25 आमदारांना फोडायचा महाविकास आघाडीचा प्लॅन होता, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप। प्रचारात मडकं फोडल्यानं बारामती मतदारसंघात राजकारण तापलं। मडकं कधी फोडतात हे माहीत नाही का? रोहित पवारांचा अजित पवार गटाला संतप्त सवाल। रोहित पवार कोत्या वृत्तीचे जनतेची दिशाभूल करतात। कलश आणि मडक्यात फरक, दादांनी विकास कलश बनवला, तो फुटू नये असा हेतू। मडकं फोडणाऱ्या रविराज तावरे यांचं स्पष्टीकरण। तब्येत अस्वस्थतेमुळे शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, मात्र घरातूनही पवार कामात सक्रिय। पवारांना 2 दिवस भाषण करण्यास मनाई। कधी पावसात ओलं व्हायचं, तर कधी आजारी पडायचं, कधी रडायचं, यांना निवडणुका जिंकता येत नाही। गिरीश महाजनांचा शरद पवारांसह रोहित पवारांना खोचक टोला। सुप्रिया सुळेंविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार, प्रचाराची सांगता झाल्यानंतरही पक्षाच्या इन्स्टा पेजवर प्रचार केल्याचा अपक्ष उमेदवाराचा आरोप, कारवाईची मागणी। आचारसंहितेवेळी इन्स्टाग्रामवर प्रचार केल्याप्रकरणी सुनेत्रा पवारांविरोधातही निवडणूक आयोगाकडे तक्रार। लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, ही वृत्ती आता सोडून द्या, पवार गटानं ट्विट करत डिवचलं। फडणवीसांकडून नायकांच्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश, कार्यकर्त्यांकडून राजीनामे मागे, प्रचारात सहभागी होणार। संजीव नायकांना तिकीट न दिल्यानं कार्यकर्ते होते नाराज। समोरच्यांकडे पैसा, यंत्रणा, सत्ता असली तरी जनता लंकेंसोबतच आहे। दिवार चित्रपटामधील डायलॉग बोलत अमोल कोल्हेंचा विखेंवर निशाणा, तर तुमच्याकडे फक्त गुंडा राज म्हणत राधाकृष्ण विखेंचा पलटवार। आढळरावांना नाटकं जमत नाहीत, अमोल कोल्हे नाटकी, फडणवीसांची टीका। तर आढळरावांना नाटकं नाही, धंदा जमतो। फडणवीसांनी माझ्या व्यवसायावर बोलण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर बोलणं अपेक्षित होतं, कोल्हेंचं उत्तर। शाहिद करकरेंची हत्या पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीच्या गोळीतून, कसाबच्या नाही। हू किल्ड करकरे पुस्तकाचे लेखक SM मुश्रीफांचा दावा। उज्ज्वल निकमांनी सत्य कोर्टाच्या समोर आणलं नसल्याचाही आरोप। हू किल्ड करकरे पुस्तक लिहिणारे हसन मुश्रीफांचे बंधू, भाजपने त्यांना प्रश्न विचारावे। वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईत एका गुजराती बहुल सोसायटीत संजय दिना पाटलांच्या प्रचाराची मराठी पत्रकं वाटण्यास विरोध, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला। नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना दिलासा, शेवटच्या क्षणाला पळापळ करत भाजपच्या अनिल जाधवांचा उमेदवारी अर्ज मागे। अनिल जाधव यांचा योग्य विचार केला जाईल, फडणवीसांचं विधान। शिवसेना शिंदे गटात प्रवेशानंतर करंजकरांची नाशिक लोकसभेतून माघार, ठाकरेंनी तिकीट न दिल्यानं बंडखोरी करत भरलेला अर्ज मागे घेण्यात आला। बारामती, माढा, सोलापूरसह 11 हाय व्होल्टेज जागांसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। सातारा मतदारसंघाच्या कोरेगाव तालुक्यातील 4 गावांचा उद्याच्या मतदानावर बहिष्कार। धोम धरणाच्या डाव्या कालव्याचं पाणी गावांपर्यंत सिंचनासाठी पोहोचत नसल्यानं ग्रामस्थांचा निर्णय। झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई, अर्धा डझन ठिकाणी छापेमारी, निलंबित मुख्य अभियंता वीरेंद्र राम आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापेमारी, मोठ्या प्रमाणात रोकड जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।